नमस्कार, मी आज तुम्हाला मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे ती शिकवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 4 तास पाण्यामध्ये भिजवली होती। आता या डाळीतलं मी पूर्ण पाणी काढून ही डाळ वाटून घेणार आहे। आता ही डाळ मी वाटून घेतलेली आहे। डाळीचे मी हाताला पाणी लावून वडे थापणार आहे। असे छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे। आता हे वडे आपल्याला मंद आचेवर खरपूस होईपर्यंत गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहे। मंद आचेवर तळल्यामुळे ते आतून कच्चे राहत नाहीत। आता आपल्या वड्यांना छान गुलाबी रंग आलेला आहे आणि छान खरपूस झालेले। आता मी हे काढून घेते। आता माझे इथे पूर्ण वडे तळून झालेले आहे। आता हे वडे मी गार करून घेणार आहे। आता हे वडे गार झालेले आहे, याचे मी असे तुकडे करून घेणार आहे। आता याचे तुकडे करून झाले आहेत आपले। आता मी हे मिक्सरला लावून जाडसर क्रश करून घेणार आहे। आता हे आपलं क्रश करून झालंय। याप्रमाणे रवाळ क्रश करून घ्यायचं आहे। मी 2 चमचे मगजबी घेतलेलं आहे, हे मी थोडं भाजून घेणार आहे। मगजबी छान फुटायला लागलेला आहे। आता मी हे खाली उतरवून घेणार आहे आणि काढून घेणार आहे। ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी इथे 1/4 वाटी साखर घेतलेली आहे। आता या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा। हे साखरेमध्ये साखर डुबेल एवढं पाणी घालायचं आणि याचा पाक बनवून घ्यायचा। आता साखर विरघळलेली आहे। याचा पाक आपल्याला असा 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही आहे, थोडासा चिपचिपा होईल एवढाच पाक करायचा याचा। आता आपण याच्यामध्ये 1 चिमूटभर येलो फूड कलर घालून घेऊ। विलायचीची पावडर 1 चमचाभर घालायची। मनुका घालायचे। आता याच्यामध्ये आपल्याला हे क्रश केलेलं मिश्रण घालायचं। छान मिक्स करून घ्यायचं। भाजलेले मगजबी घालायचे। आता आपण याला 1-2 वाफ आणून घेऊ। आपण आता याला एकदा हलवून घेऊ। याला छान वाफ आलेली आहे।
आता परत झाकण ठेवून याला अजून एक वाफ आणायची आहे. आता याला छान वाफ आलेली आहे. आपण एकदा बघू हे झाला का तो. आता आपलं लाडूचं मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता याला मी थोडंसं कोंबट करून घेणार आहे आणि मग याचे लाडू वळणार आहे. आता हे मिश्रण आपलं थोडं गार झालेलं आहे. हे थोडं गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे. यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. याप्रमाणे याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली होती. त्यामध्ये माझे मीडियम साईजचे 23 लाडू बनलेले आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि हे लाडू नक्की करून बघा. हे लाडू फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस टिकतात आणि मस्त होतात. त्यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा आपला लाडू किती छान नरम आणि मस्त झालेला आहे. तर तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ते मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.